आज आपण शिकणार आहे अफगाणी सलवारचे कटिंग करायला. चला मग सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. सर्वप्रथम आपण कापडाला 4 फोल्डने फोल्ड करणार आहोत. अशा पद्धतीने उलट्या साईडने आपण चार चार परत फोल्ड करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम इलास्टिक साठी 3 इंचाचा 3 इंचाची मार्किंग करून सोडून द्यायचं आहे. सर्वप्रथम इलास्टिक साठी 3 इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन ओढून द्यायची आहे. त्याच्यानंतर 9 इंचचं माप टाकायचे. माझे उंच 33 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे आणि उंची आहे 34. 34 वर मार्क करायचे आहे आणि लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण आसन साठी मार्किंग करणार आहोत. आसन होते सर्वप्रथम 2 इंच आत मार्किंग करायचे आहे. त्याच्यानंतर हिप साईज माझी 40 आहे. 40 हिप साईज माझी 40 आहे. 40 ला 6 ने डिवाइड करायचे. 6.6 येतं. मग 1 इंच प्लस करायचं आणि 7.6 इंचावरती मार्किंग करायची आहे. अशा प्रकारे आसनाचा आकार देऊन घ्यायचा आहे. माझं बटन 14 आहे, त्याच्यानंतर 7 इंच 7 वर मार्किंग करायचे आणि पुढे 7 इंच प्लेट साठी एक्स्ट्रा ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण रेश ओढलेल्यामुळे बॉटमची आणि आसनाची अशा प्रकारे आपल्या कटिंग करून घेऊया. अशा प्रकारे ते कटिंग करून दिलेले आहे. आता आपण स्टिचिंगचा पार्ट करू. सर्वप्रथम आसन शिवून घेणार आहे. आसनला शिलाई मारणार आहोत. आता आपण बॉटमच्या साईडला प्लेट करून घेणार आहेत. त्या प्लेट आपण बरोबर 14 इंच होईल एवढंच प्लेट करायचे आहे. अशा प्रकारे प्लेट करून घ्यायचे. हे बघा,
एक एक इंचावरती प्लेट टाकून घ्यायची आहे. एका साईडच्या दिशेने सर्व प्लेट आल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपण दुसऱ्याही पायाच्या प्लेट्स टाकून घेतले आहोत. आता आपण बॉटम साईडला 3 इंच रुंदीचं आणि बॉटमच्या एवढे 14 इंच मापाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत. आणि आपण बॉटम साठी बॉटम पट्टी ही घेतलेली आहे. आता आपण बॉटम पट्टी या पट्टीला जॉईन करून घेऊया पुढचा. अशा पद्धतीने ठेवून बॉटम पट्टी याच्यावरती पलटी मारूया आणि शिलाई मारून घेऊया. अशा प्रकारे आपल्या 2 पट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या पट्टीला समोसा लेस लावून घेणार आहोत या पद्धतीने. अशा पद्धतीने माझी लेस एका साईडने लावून झालेली आहे. आता आपण ही पट्टी बॉटम साईडला अटॅच करूया. बॉटम साईडला पट्टी अटॅच करताना बॉटमची सरळ बाजू अशा पद्धतीने पट्टीच्या सरळ याच्यावरती ठेवून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने बॉटमची पट्टी या साईडला वरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि इथून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण एक बॉटम तयार करून घेतलेले आहे. आता आपण दुसऱ्या साईडने ही समोसा पट्टी जॉईन करून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने. म्हणजे हा बॉटमचा लुक दिसायला सर्वात सुंदर दिसणार आहे. हे बघा आपली बॉटम किती सुंदर दिसत आहे. आता आपण हे त्याचप्रमाणे दुसरी बॉटम तयार करून घेणार आहोत. आता आपण बॉटमचे माप टाकून आपण बॉटमला शिलाई मारून घेणार आहे. माझा बॉटम 14 होता, म्हणजे मी 7 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. आणि ही शिलाई मी मारून घेणार आहे अशी.
अशा पद्धतीने आपले दोन्ही पाय जॉईंट झालेले आहेत. आपण ह्याच्यावरती डबल शिलाई मारणार आहोत. आता आपण कमरेच्या साईडला एक पाव इंच बिंदू पूर्ण कमरेचा घेत शिलाई मारून घेणार आहेत या पद्धतीने. आता आपण इलास्टिक जॉईन करणार आहोत. इलास्टिक जॉईन करण्यासाठी कमरेच्या मापातून इलास्टिक 6 इंच कमी करायचं आहे. आता कंबर 36 आहे, तर 36 मधून 6 इंच कमी करून 30 इंचाचं मी इलास्टिक घेणार आहे. हे बघा, 30 इंचावरती इलास्टिक कट करणार आहे. आता आपण इलास्टिकला अशा पद्धतीने जॉईन करून शिलाई मारून घेणार आहोत. आता आपण इलास्टिकला या सेंटरच्या मध्ये ठेवणार आहोत आणि या पट्टीला या पद्धतीने फोल्ड करून इथे शिलाई मारत जाणार आहोत. पण शिलाई इलास्टिक वरती केली नाही पाहिजे, अशा पद्धतीने शिलाई करायची आहे. अशा पद्धतीने आपली कंबर तयार झालेली आहे इलास्टिक टाकून. हे बघा, आता आपण इथे वरून एक इलास्टिक नीट व्यवस्थित करून वरून एक शिलाई मारून घेणार आहोत.
मीटरची शिलाई मारणी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपला सुंदर असा अफगाणी सलवार तयार झालेली आहे. त्याचा फायनल लुक तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने आपली सलवार फायनली दिसत आहे. या पद्धतीने आपली कंप्लीट झालेली आहे सलवार.